जय श्री कृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमद् भगवद्गीता चिंतन 86 मध्ये आपण श्रीमद् भगवद्गीतेचा श्लोक क्रमांक 20 आज पाहणार आहोत. अधिक मास सुरू आहे. नुकताच 2-4 दिवसांनी अधिक मास संपेल. अधिक मासामध्ये अधिकाधिक पुण्य मिळवण्याच्या हेतूने संपूर्ण भारतभर प्रयत्न सुरू आहेत लोकांचे. निश्चितपणे आपण पुण्य मिळालं पाहिजे, नो डाऊट. पण पुण्य नेमकं कशात मिळणार आहे ह्याची समज खरोखरीच आपल्याला आहे का, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. जसं प्रत्येक जण करोडपती होण्यासाठी धाव घेतो आहे, जगामध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की ज्याला करोडपती व्हायचं नाही आहे. ग्रॅज्युएट झालेला असू दे, अनग्रॅज्युएट असू दे, विलेजर असू दे, सिटीमध्ये राहणारा असू दे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत होण्यासाठी शिकतो, सवरतो, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD सगळं करतो. कशासाठी? जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी, पद प्रतिष्ठा आणि पैसा मिळवण्यासाठी. एखाद्याला मिळालं म्हणून त्याच्यामागं लोक धाव घेतात. ठराविक एखादी पुस्तक प्रसिद्ध होती, सिक्रेट म्हणून किंवा अदरवाईज, आणि त्यामध्ये ठराविक एखादी गोष्ट गुप्तरित्या सांगितली आहे आणि ते खरोखरी सिक्रेट आहे असं लोकांना वाटतं. आणि त्यामध्ये सिक्रेट काय? व्हॉट इज अ सिक्रेट? हाऊ टू अर्न मनी, हाऊ टू बिकम अ रिचेस्ट पर्सन. हा जो भाग आहे हे त्यामध्ये शिकायला मिळतो. या हेतूने ते पुस्तकात लिहिल्याप्रमाणे माणूस प्रयत्न करायला सुरुवात करतो. म्हणजे मला श्रीमंत व्हायचं आहे ह्या भूमिकेतून. पण खरोखरी श्रीमंत कशा प्रकारे होता येतं ह्या बाबी कुठं कॉलेजमध्ये शिकवल्या जातात का हो? नाही शिकवल्या जातात. BCom, MCom पुढच्या ज्या डिग्र्या असतील, कुठेही श्रीमंत कसं व्हायचं, शुचिनाम श्रीमंत आगे हे, श्रीमंत व्हायचं आहे मला, पण श्रीमंत मी कशा प्रकारे होणार, हा जो भाग आहे की नाही, हे आज थ्रूआउट एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकवलं जात नाही आहे. पण माणूस त्यासाठी धावधाव करतो. ती जी सवय लागलेली आहे, ती सवय पुण्य मिळवण्यासाठी आज माणूस धावधाव करतो. कुणी सांगितलं तुम्ही असं केल्याने पुण्य मिळेल, होय खरोखरीच पुण्य मिळेल, चला करू. दुसरा म्हणेल अरे असं नाही, तू असं कर, तुला पुण्य मिळेल. लगेच इकडे पण ह्या गोष्टी सुरू करतो, तिकडे त्या गोष्टी सुरू करतो, आणखीन कोणी एखादा तिसरा सांगतो, मग ते गोष्टी पण सुरुवात करतो. अल्टिमेटली त्यांना काय हवं असतं? पुण्य. पण पुण्य तसं मिळतं का? पुण्य नेमकं कशात मिळतं हा एक भाग महत्वाचा. आणि माझं पाप कसं होईल हा भाग दुसरा आहे. पाप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. नेमकं पाप काय? आपण एक प्रिजुडाइज माइंडने आहोत की मी चोरी करत नाही, बलात्कार करत नाही, डकेती टाकत नाही, खून करत नाही, दरोडा करत नाही, म्हणजे मी प्रामाणिक आहे आणि मी त्याप्रमाणे कुठलंही पाप करत नाही. हे आपल्या ज्या ठराविक डोक्यामध्ये बसवलेल्या ज्या नॅरेटिव्ज आहेत त्या नॅरेटिव्हच्या पार्श्वभूमीनुसार आपल्याला इतकंच वाटतं की ह्या गोष्टी मी करत नसेन, त्यामुळे मी पूर्णपणे पुण्यशाली माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, ऑनेस्ट माणूस आहे, आणि फक्त मी जे काही पुण्य करेन, चांगलं कार्य करेन, त्याचं मला पुण्य मिळेल. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मी भगवंताचं अस्तित्व स्वीकारत नसेल तर हा सगळ्यात मोठं पाप आहे. पुनर्जन्माचा सिद्धांत मी स्वीकारत नसेल तर हे एक वेगळ्या प्रकारचं पाप आहे. रोज दैनंदिन क्रियामध्ये प्रत्येक व्यक्ती घरामध्ये 5 प्रकारची पापं करतात. ह्याची आपल्याला संपूर्ण 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्षापर्यंत त्याची जाणीव नसते की माझ्याकडनं न कळत रोज पाप होत आहे. आणि ते पापाचा भार रोज इतका वाढत जातो आहे
त्याची जाणीव देखील नाही आहे. मी कदाचित पापाचा भार इकडे 100 पटीने वाढत असेल आणि इथं मी पुण्य करत असेल तर कदाचित 5-10 पटीने होत असेल, पण इतका पापाचा भार वाढत गेल्यानंतर पुण्य मी किती केलं माझ्या दृष्टिकोनातून, आपल्या व्ह्यूजनं, आपल्या नॅरेटिव्हजनं, का मला हे काही नाही मिळत, ह्या भूमिकेतून माणूस आज विचलित आहे. माणूस आज धाव करत आहे, फ्रस्ट्रेट आहे, भयभीत आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मस्थळ भरभरून वाहतात आहेत. कुठलं धर्मस्थळ नाही हो, कुठलं तीर्थस्थान आपण बघितलं जिथे गर्दी नाही आहे, कुठलं देवस्थान बघितलं तर सगळ्या ठिकाणी भरभरून गर्दी आहे. मग ही खरोखरीच भगवंतावरती प्रेमापोटी ती गर्दी आहे का भीतीपोटी गर्दी आहे? हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्या भूमिकेतून अधिक मासामध्ये मला खरोखरीच अधिक जर काही मिळवायचं असेल तर मी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं जर असेल तर आपल्या शास्त्रांनी श्रीमद भगवद्गीता, महाभारत, गुरु संहिता, रामायण असे श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्याचं कधी आपण वाचन करण्याचा प्रयत्न केला का? त्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? जर ते मीच न समजून घेता एक प्रिजुडाईज माइंडनं, एक डोक्यात नॅरेटिव्ह पक्क्या ठेवून जे पाश्चिमात्य लोकांनी एम्बोस केलेले आहेत त्या भूमिकेतून मी समजा त्या गोष्टी करत असेन तर मला काही मिळणार नाही आणि अल्टिमेटली माझा विश्वास उडून जाईल. त्या दृष्टिकोनातून आज एक आपण उदाहरण घेऊ. 20व्या श्लोककडे जाण्यापूर्वी एक उदाहरण घेऊया की उदाहरण काय आहे. एक स्पर्धा भरवलेली होती. त्या स्पर्धेमध्ये काय नियम होता, एक अंधार खोली होती. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून जायची. डोळ्यावर पट्टी बांधून गेल्यानंतर तिथं 2 माठ ठेवलेले आहेत, मडके ठेवलेले आहेत. त्या मडक्यापैकी जे कुठलंही मडकं तुम्ही सिलेक्ट कराल ते सोबत बाहेर घेऊन यायचं. त्या मडक्यामध्ये जे काय असेल ते सगळं तुमचं. अशा प्रकारचा ते खेळ होता. त्यानुसार एक व्यक्ती गेली आत, डोळ्यावर पट्टी बांधलेली, पूर्णपणे अंधार त्या खोलीमध्ये. ते चाचपडू लागला. ते चाचपडत असताना त्याला एक मडकं हातात लागलं. त्या मडक्यावरील जे मडक्यावरील जे कापड बांधलेलं होतं ते कापड त्यांनी बाजूला सारलं. आत हात टाकला. हात टाकून काहीतरी आत होतं, हार्ड वाटत होतं, कडक वाटत होतं. ते घेतलं, टेस्ट केला, दगडासारखं वाटलं म्हणून ते पुन्हा ठेवलं. दुसरं मडकं शोधण्याचा प्रयत्न केला. दुसरं मडकं शोधलं म्हणजे त्याचा हात लागला, त्यावरील कापड काढलं, आत हात घातला. हात घालून त्यातनं नंतर मग जे काय होतं ते टेस्ट केलं. अरे वा, इतर फुटाणे, शेंगदाणे, छान, आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. म्हणून ते मडकं घेतला ती व्यक्ती आणि तो त्या खोलीच्या बाहेर आला. खोलीच्या बाहेर आल्यानंतर मग ते सगळ्यांना सांगितलं, बघा ही माझी पसंत आहे, हे मी सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्यामध्ये जे सिलेक्शन म्हणजे आहे, दुसरं मडकं होतं ते दगडासारखं होतं, मी ते काय नाही घेतलं, पण ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अगदी आपल्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगी पडणाऱ्या आहेत. म्हणून फुटाणे, शेंगदाणे जे खाद्यवस्तू आहे ते सगळ्या यातमध्ये आहेत आणि त्यासाठी ती घेऊन बाहेर आला. नंतर मग ते बाकी जे लोक होती नियोजक ते आत गेले, दुसरं मडकं आणलं, दुसरं मडकं त्याच्यासमोर ठेवलं, ते ओपन केलं. ओपन केल्यानंतर त्याच्या आश्चर्यासमोर की ज्याला ते दगड समजत होता ते दगड नव्हते तर खरे हिरे होते. ते संपूर्ण मडकं हिऱ्यानं भरलेलं होतं, छोट्या छोट्या हिऱ्यानं भरलेलं होतं. ते हार्डनेस वाटतो त्यात. डोळे बंद करून फक्त उचलला, टेस्ट घेतली. हिऱ्याला टेस्ट नाही, पण ते अमूल्य आहेत, मौल्यवान आहेत. ह्या प्रकारे त्यांनी ते घेतलं आणि नंतर मध्ये सोडलं. थोडक्यात ज्या व्यक्तीने ते दुसरं मडकं उचललेलं होतं त्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी होती, खाद्यवस्तू होत्या, त्या त्यांनी घेतल्या आणि इकडे जे खरे हिरे जे होते, हिऱ्यानं भरलेलं मडकं जे होतं ना ते त्यांनी नाकारलं.
त्याचप्रमाणे आज आपल्या भारतीय संस्कृतीने भगवंतांनी आपल्याला 700 हिरे भरलेले एक मडकं दिलेलं आहे, ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. 1,00,000 हिऱ्यानं भरलेलं, मग 1,00,000 श्लोक हिऱ्यानं भरलेलं मोठ्याचे मोठं एक मडकं जे दिलेलं आहे, मोठं पोतं दिलेलं आहे, ते म्हणजे महाभारत. 10,000 हिऱ्यानं भरलेलं जे मडकं दिलेलं आहे श्रीमद भागवतम. ह्या ज्या बाबी आहेत, या गोष्टी की जे ही हिरे आहेत, ते हिरे कधी आपण पडताळून पाहिले का हो? आपल्याला ह्या मडक्यामध्ये हात टाकायला वेळ नाही आहे. ह्या मडक्यामध्ये खरोखरीच जो हिरा मौल्यवान आहे, पण ते आपले अमूल्य आहे, ते मौल्यवान वाटत नाही आहे. मला ते वाटतं शेजारी जे खाणं पिणं आहे. म्हणून मी मडकं कुठलं चॉईस करतो? पद, प्रतिष्ठा, पैसा ज्यामध्ये आहे त्या मडक्याच्या मागे मी धाव 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 करतो आहे. पण त्या मडक्याच्या मागे मी धाव 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 करत असताना त्याचा जो बेस आहे, तो बेस या हिऱ्याचा बेस आहे. कारण मी एखादी कुठली किंमत म्हणजे एखादी उपजीविका मी घेत असेल, पण माझ्याकडे फक्त तर एक हिरा असेल, तर हे एक हिऱ्याच्या माध्यमातून मी असे कितीतरी मडके विकत घेऊ शकतो. कारण तो मडका, त्याचे हिरा जो आहे, त्याचं मूल्य त्या मडक्यामध्ये ठेवलेल्या ठराविक 500 किंवा 700 ग्रामाच्या खाद्यवस्तूपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमधला एक एक श्लोक हे एक एक हिऱ्याप्रमाणे आहे. पण मला तो विश्वास असायला पाहिजे की या मडक्यामध्ये भरलेले जे हिरे आहेत, त्यासारखाच श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी ठेवलेला एक एक हिरा आहे. त्यासाठी भगवंतावरती विश्वास, फक्त भीतीपोटी नव्हे, तर आई म्हणून भगवंतांनी मला सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मी बघायला सुरुवात करेन, त्यावेळेस गीतेबद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होईल. गीता मला हवीशी वाटू लागेल. गीता माझ्याशी बोलू लागेल. गीता आपल्याशी बोलत नाही. संवाद, आपण म्हणतो गीतेमध्ये भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे, निश्चितपणे संवाद आहे. पण संवादची सुरुवात कधी झाली, केव्हा झाली? तर पहिल्या श्लोकापासून तर शेवटच्या श्लोकापर्यंत असं बरेच जण म्हणतात. पण श्लोकाची सुरुवात झालेली आहे ती ह्या श्लोकापासून. अथ व्यवस्थितान द्रष्टा धात राष्ट्रान कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संबांते धनुरुद्यम्य पांडव. अथ या शब्दापासून या श्लोकची सुरुवात आहे. संस्कृतमध्ये अथ या शब्दापासून ज्याची सुरुवात असते म्हणजे एखाद्या नवीन विषयाचा प्रारंभ असतो. आणि इति हा शब्द ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो विषय संपुष्टात आलेला असतो. श्रीमद भगवद्गीता ज्यांनी ज्यांनी वाचली असेल त्यांना अथ प्रथमोध्याय, अथ द्वितीयोध्याय, अथ तृतीयोध्याय, अथ म्हणजे अथापासून जी सुरुवात झालेली आहे. ह्याशिवाय अन्य कुठलेही जे ग्रंथ आहे, ब्रह्मसूत्र आहेत, अथ ब्रह्म जिज्ञासा, नंतर मग योगा ह्याच्यातला आहे अथातो धर्म जिज्ञासा, ज्यावेळेस आपण धर्मशास्त्राला सुरुवात करू. योगशास्त्र असेल, अथ योगानुशासनम, म्हणजे अथ पासून एखाद्या विषयाची सुरुवात ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस प्रथमदा अथ हा शब्द वापरला जातो. आणि त्याप्रमाणे जे इति हा शब्द ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस तो विषय संपुष्टात आलेला असतो. त्याप्रमाणे जसं आता संपूर्ण अध्याय श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या मागं एक पुष्पिका दिलेली आहे. त्या पुष्पिकामध्ये कसं असतं, अध्यायाचे अंती इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे इति श्रीमद भगवद्गीतासु, इति हा शब्द आला. प्रार्थना प्रीतीमध्ये किंवा अन्य ठिकाणी जे अष्टक दिलेले आहेत, नंतर स्तोत्र दिलेले आहेत, त्यामध्ये इति वल्लभाचार्य सुत किंवा संपूर्णम, इति शंकराचार्य चरित संपूर्णम, म्हणजे ह्यांनी जे सांगितलेलं आहे ते आता संपुष्टात आलं. ह्या दृष्टिकोनातून अथ ह्या एक नवीन विषयामध्ये आज आपण प्रवेश करीत आहोत. इतके दिवस प्रथम श्लोकापासून ते 19व्या श्लोकामध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युसव मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजया, इथून जी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मग दुसऱ्या ते 11व्या श्लोकामध्ये का पांडव सेनेला पाहून दुर्योधन कशा प्रकारे दुर्योधनाची प्रतिक्रिया जी आहे, दुसऱ्या ते 11व्या श्लोकमध्ये पांडव सेनेला पाहून
हे सांगितलं, दृष्ट्वा तू पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा. हे पाहिल्यानंतर त्याच्या मनावर, दुर्योधनाच्या मनावरती काय परिणाम झाला आणि त्यानंतर मध्ये काय काय झालं ते 2 ते 11व्या श्लोकमध्ये पाहिलं. त्यानंतर 11व्या श्लोकमध्ये जी प्रतिक्रिया झालेली होती दुर्योधनाची, त्यांचा व्ह्यू पाहिला. त्यानंतर मग ते दुर्योधनकडे गेला. दुर्योधनकडे जाऊन त्यांनी सांगितलं की तुझा शिष्य तव शिष्येन धीमता, तुझ्या शिष्यानी कशा प्रकारे ते हे रचलेले. म्हणजे द्रोणाचार्यानं तो हिणवू लागला. पितामह भीष्मकडे गेल्यानंतर मग पितामह भीष्मांना पण बाकी बरंच काय काय सांगू लागला, त्याचं कौतुक करू लागला की ह्यांचं सगळ्या बाजूनं, ह्यांचं सगळ्या दिशेनं ह्यांचं संरक्षण करा. आणि त्यांचं संरक्षण करा हे सांगितल्यानंतर पितामह भीष्माने आपल्या नातवाला खुश करण्यासाठी शंखनाद केला. आणि तो शंखनाद युद्धाची सुरुवात म्हणून केला त्या नातवाला खुश करण्यासाठी केला. परंतु तिथं पितामह भीष्म सरसेनापती असल्या कारणानं त्याने शंखनाद केल्यामुळं सगळ्यांना वाटलं की त्याला हा युद्धाची सुरुवात झाली. आणि नंतर मग शंखनाद कौरव पक्षामध्ये होऊ लागला. त्याचा फक्त एकच श्लोक, त्याचा परिणाम पांडवावरती काय झाला ह्याची स्पष्टता केलेली नाही आहे. परंतु 13व्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकामध्ये भगवान कृष्णाने प्रथम पांडवाकडून शंख वाजविला. शुभ्र रथावरती बसलेले पांडव आणि अर्जुन, धनंजय, त्या लोकांनी देवदत्त आणि पंचजन्य नावाचा शंख वाजवला आणि वृकोदराने त्याचा शंख वाजवला. भीमाने तो शंख वाजवला. त्यानंतर मग नकुल, सहदेव, ते युधिष्ठिर, त्यानंतर बाकी एकामागून एक हे सगळं डिटेलमध्ये आपण पाहिलो की 18व्या श्लोकापर्यंत सगळ्यांचा शंखनाद झाला. तो जो शंखनाद पांडवांचा झाला, त्या पांडवांच्या शंखनादानंतर परिणाम कोणावरती झाला? दोन्ही पक्षावरती परिणाम झाला. पांडव सेना होती ती हिरिरीनं युद्ध करण्यासाठी तत्पर झाली आणि जी कौरव सेना होती, कौरव सेना गलित घात्र झाली. त्याचा हृदयाचा थरकाप उडाला. ते संपूर्ण ते आपण श्लोक नंबर 19 मध्ये पाहिलं की शंखनादाचा परिणाम कौरवावरती काय झाला ते मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलो. आता हा 20वा श्लोक जो आहे ते अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वज प्रवृत्ती शस्त्र संपांते धनुरुद्यम्य पांडवा. कपिध्वज समोर व्यवस्थित उभारलेल्या धार्तराष्ट्रांना पाहून आपले धनुष्य अर्जुनाने उचलले. कौरव पक्षामध्ये जे एका बाजूला हृदयानं थरकाप उडत आहे, भीतीनं थरकाप उडत आहे, हृदय सगळ्यांची विदीर्ण होत आहेत, आणि तेच पांडव पक्षामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारलेला आहे. लढण्यासाठी त्याची बाहूमध्ये स्फुरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या अशा ज्या पांडवांच्या बाजूनं हे ह्यांनी सांगितलेलं आहे, अर्जुन हा कपिध्वज त्यांनी आपले धनुष्य उचलले म्हणजे लढण्यास तयार झाला, लढण्यास प्रवृत्त झाला. तो कोण? कपिध्वज. पांडव पक्षामध्ये कपिध्वज म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यातनं हा जो भाग आहे की अथ मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे आता एक वेगळ्या विषयामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करत असू ते जसं जसं पुढे जाऊ त्यावेळेस आहे. पण इथं पांडव पक्षाच्या अर्जुनाने आपलं धनुष्य उचललं म्हणजे युद्धासाठी तयार झालेला आहे ह्या अर्थाने एक वेगळ्या विषयामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून. कारण 20व्या श्लोकापासून हळूहळू जे विषाद योग आहे त्या विषाद योगाकडे आपण सरकणार आहे. कारण इतके दिवस आता जो ज्या अर्थानं अर्जुन फुल कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा की फुल ऑफ कॉन्फिडन्स आहे की काही करून त्याला आपण जिंकायचंच आहे, आपण काही प्रकारे हारायचंच नाही आहे, म्हणून त्याने त्या कॉन्फिडन्सनं धनुष्य उचललं. त्यांनी फक्त धनुष्य उचललं नाही तर पांडव सेनेमधली जे कोण सगळे रथी महारथी आणि जे कोण सैन्य होते सगळ्या सैन्याच्या मनामध्ये उत्साह होता. काही 6-7 अक्षौणी असेल पण 11 अक्षौणी सेनाच्या समोर लढण्यासाठी ते तत्पर झालेले होते. आणि त्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती ज्यावेळेस लढण्यास तयार असेल, समोर आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार असेल, त्यावेळेस ती एखादं दृश्य
एखादं वाक्य, एखादी घटना बघितल्यानंतर ती गलित गात्र कशी होईल, गलित गात्र कशी होते, गलित गात्र झाल्यानंतर त्याच्या मनावरती कशा प्रकारे विचाराचा एकदम काहूर माजतो आणि विचार नको ते विचार येऊ लागल्यानंतर मग ते अंतिम टोकाची भूमिका कशा प्रकारे घेते, हे सगळं सायकॉलॉजिकल वर्णन आता ह्या पुढच्या श्लोकमध्ये हळूहळू येणार आहे. म्हणून हा अथ शब्द वापरलेला आहे की अथ शब्दामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विषय म्हणजे विषाद योगामध्ये प्रवेश करणार आहोत. सुरुवातीचं जे आता चित्र होतं ते एखादं नाटक असतं, ते नाटकामध्ये रंगमंचावरती सगळ्या ठिकाणी जे एक वेगवेगळे सीन असतं, एखादा सेट केलेला असतो, एखादा घरचा सेट असेल, युद्धासाठी असेल युद्धाचा सेट असेल, असं जे एखादा सेट असतो ते सेट किंवा प्रोजेक्शन जे अदरवाईज जे ह्याच्यातनं दिलेलं असतं डायरेक्टरनी, त्याप्रमाणे 19व्या श्लोकापर्यंत व्यास मुनी ते सगळं प्रोजेक्ट केलेलं आहे की रणभूमी काय आहे, तिथं लोक कशा प्रकारे उभारलेली आहे, कोण कशा प्रकारे कुठं गेला, गेल्यानंतर मग कोण कोणाशी बोलला आणि बोलल्यानंतर त्याची जी रचना आहे ती रचना काय आहे, रचनेमध्ये एखाद्याने काही वाजवल्यानंतर त्याचा परिणाम काय होतोय, ह्या दृष्टिकोनातून 19 पर्यंत श्लोक होता. आणि यानंतर जे पुढचे श्लोक जे आहेत त्यानंतर मग संवाद, जे आता ह्यात अर्जुनाचा संवाद जो आहे तो या श्लोकापासून सुरुवात होऊन शेवटी 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकापर्यंत तो संवाद असणार आहे. कुणाचा? अर्जुन आणि भगवान कृष्णाचा. कारण 19व्या श्लोकापर्यंत संवाद नव्हता, पण आता अर्जुनाची एंट्री त्या युद्धभूमीवरती युद्ध करण्यासाठी तत्पर असलेल्या माणसाप्रमाणे झालेली आहे. जसा हिरोची जशी एंट्री होती आणि जसं आपण म्हणजे रथावरती आरूढ असलेले भगवान कृष्णाची एंट्री शंखनाद करताना आपण पाहिली, त्याने जसं वर्णन केलेलं होतं त्याप्रमाणे अर्जुनाची एंट्री ह्याप्रमाणे दाखवलेली आहे. युद्ध करण्यासाठी त्यांनी धनुष्य फक्त दाखवलेलं आहे. युद्ध धनुर्धम्य पांडव, धनुष्य उचललं आणि युद्धासाठी तत्पर झाला. एखाद्या हिरोची एंट्री जर लढण्यासाठी तयार असतो त्यासाठी त्याची एंट्री जी दाखवलेली आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू हे संवादाला जे सुरुवात होईल ते 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकापर्यंत असणार आहे. दुसरा जो भाग आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गीता दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू होती आणि पुढे ती संपती. पहिल्या अध्यायामध्ये गीतेचा काही विषय नाहीच आहे, कुठलाही संवाद नाही, कारण उवाच नाही आहे. अर्जुन उवाच आहे, श्रीकृष्ण उवाच नाही आहे, त्यामुळे संवाद कसला आला हा भाग तिथं असतो काही या ठिकाणी. परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला जे उपदेश देतात ते उपदेशाची सुरुवात 11व्या म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आहे. ती 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकापर्यंत उपदेश दिलेला आहे. कुणी श्रीकृष्णाने अर्जुनाला. आणि जे अदरवाईज जे काय आहे संवाद आहे तो 20व्या श्लोकापासून ते 74व्या श्लोकापर्यंत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की मगाशी जे आपण सांगितलं की सुरुवातीला म्हणजे दुर्योधन द्रोणाचार्याकडे जसं हिणवतो वगैरे वगैरे जे आहेत, आता इथं जे काय हे बोललो त्याप्रमाणे भयभीत कोण आहे? कौरव आहे. ते 19व्या श्लोकामध्ये सांगितलं. निर्भय कोण आहे? पांडव आहे. शंखनादाने गलित गात्र कौरव झाले. ऐक्यामुळे लढण्यास तयार जे आहेत प्रवृत्त झालेले आहेत ते पांडव आहेत. सैन्य व्यवस्था जी आहे जिंकण्याचा संशय त्या लोकांना आहे, पण इथे ह्यात जे आहे बाहू स्फुरण आलेलं आहे आणि जिंकण्याचा फुल कॉन्फिडन्स आहे. अधर्मामुळे विश्वासाचा अभाव, कौरव पक्षामध्ये विश्वासाचा अभाव का आहे, त्यांची हृदय विदीर्ण का झाली, त्याचं दुसरं पण एक कारण आहे, ते पुढच्या चिंतनामध्ये पाहू. हनुमानाचा जो आवाज आहे त्या दृष्टिकोनातून त्याची हृदय विदीर्ण झालेली आहेत. त्याशिवाय प्रत्येक माणसाला इवन आज आपल्यावरून विचार करू की समजा मी एखादी गोष्ट खोट्याच्या सोबत असेल तर माझं मन खातं का नाही? मन खातच हो. त्या दृष्टिकोनातून अधर्मामुळे विश्वासाचा अभाव आहे आणि धर्मामध्ये असेल तर पूर्णपणे तो आत्मविश्वासाचा असेल. कारण जे हारलं तर ज्यांच्याकडे सत्ता असते ते हारल्यावरती सत्ता जाण्याची भीती असते, ही पण एक मोठी भीती आहे. आणि पांडव जे आहे कर्तव्य म्हणून केलेलं यज्ञ आहे. आता हिचं फक्त थोडक्यात आपण समजून घेऊ, कारण आज बाकी फारसा दुसरा कुठला विषय नाही आहे. परंतु हे समजून घेण्यासाठी, कारण बाकी दुसरा जो श्लोक आहे म्हणजे इथं कपिध्वज ते आपण पुढच्या वेळेस घेऊया. पण आता ह्या ज्या दृष्टिकोनातून आहे की
धर्मामुळे मला आत्मविश्वास निर्माण होतो. हे कशामुळं? धर्म म्हणजे नियम, धर्म म्हणजे कायदा, धर्म म्हणजे रूल. आज आपण ज्याला कायदा म्हणतो ते धर्म ह्या अर्थाने पूर्वी म्हटलं जायचं. म्हणजे धर्मामुळे मला विश्वास होतो आणि अधर्मामुळे माणूस भयभीत होतो. आज आपल्या स्वतःवरून एक विचार आपण करू की समजा एखाद्या वेळेस मी न कळत किंवा नाईलाजाने मी कोणाच्या सोबती आहे, कोणाच्या सोबत आहे, मला माहिती आहे की हा पूर्णपणे भ्रष्ट माणूस आहे, पूर्णपणे करप्ट म्हणा किंवा नंतर मग सगळ्या 2 नंबरच्या गोष्टी करणाऱ्यापैकी आहे, तरी पण काही काही वेळेस काही काही कारणानुसार माणूस त्याच्यासोबत असतो, त्याच्यासोबत भागीदारी करतो. पण भागीदारी केल्यानंतर समजा त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस मग लढायचं असतं किंवा म्हणजे प्रामाणिक माणसाला त्यांनी गंडवलेलं असतं किंवा छळलेलं असतं, फसवलेलं असतं, त्यावेळेस त्या लोकांनी ज्यावेळेस मग ह्या माणसाविरुद्ध काहीतरी काम दाखल केलं असेल, त्यावेळेस तो जो गुंड असतो तो कदाचित कमी असेल घाबरतलेला, परंतु त्याच्यासोबत जे प्रामाणिक माणसं असतात, म्हणजे साथ देत असतात का नाही, ती जास्त घाबरलेली असतात. कारण त्यांना माहिती आहे मी कोणाची साथ देतोय, अधर्माची साथ देतोय. हा भाग इथं सायकॉलॉजिकली येतो आहे. त्याचप्रमाणे कौरव पक्षामध्ये जे 13 अक्षौणी सेना होती, कदाचित ते पांडवाच्या विरोधामुळे त्यांनी अश्वमेघ यज्ञ केलं, त्यावेळी कितीतरी शत्रू निर्माण केले होते किंवा अदरवाईज ज्या कारणासाठी असेल ते त्यांना माहिती होतं की कौरव हे अधार्मिक आहे. त्यामध्ये पितामह भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सारे श्रेष्ठ माणसं आहेत, परंतु त्याची जी विचारधारा आहे ती तत्वनिष्ठता नाही. पांडवामध्ये ती तत्वनिष्ठता आहे, भगवंताला सेंटरमध्ये ठेवून ते तत्वनिष्ठता आहे, आणि तिथं इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, व्यक्तिनिष्ठित आहे. आणि व्यक्तिनिष्ठित असल्या कारणानं माणूस घाबरला असतो. ती व्यक्ती संपली की त्यानंतर मागं सगळं संपुष्टात येतं. त्या भूमिकेतून ते घाबरलेले आहेत. आणि इथं पांडवांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे, मी चुकीचं केलेलं नाही, मी चुकीचं करत नाही, भगवंत माझ्यासोबत आहे. आणि भगवंत माझ्यासोबत आहे, पण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता. आज आपल्याला सर्वसामान्य सो कॉल्ड तथाकथित भक्तांना, साधकांना एक ओव्हर कॉन्फिडन्स आहे, भगवान माझ्यासोबत आहे, मला कोणीही काही करत नाही. आणि दुसऱ्या दिवशी 2 मुस्काडीत मारतात आणि चोऱ्या करून घेऊन जातात. त्यावेळेस त्याला वाटतं अरे भगवान माझ्यासोबत होता, मग तुझी चोरी कशी काय झाली? त्यावेळेस तो निरुत्तर होतो आणि भगवंतावरती असलेला विश्वास उडून जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इवन महाभारतामध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान कृष्णांनी पांडवांना स्पष्ट सांगितलेलं आहे, मी तुमच्या सोबत असलो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जिंकालच, नशिबाच्या हातातल्या गोष्टी आहेत, मी फक्त प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न केल्यानंतर, कारण मी तर लढणारच नाही, मी फक्त म्हणजे ते सारथी म्हणून आहे, परंतु मी ज्यावेळेस मी यष्टी करण्यासाठी चाललोय त्यावेळेस मी दोघांचा म्हणजे पाहुणा आहे, त्यामुळे उद्या जग मला सांगायला नको की कृष्णाने काही केलंच नाही. हे जर मी समजा संधी घडून आणली तर मोठा जो म्हणजे आनंद, म्हणजे लाखो माणसं जी नरसंहार होणार आहे तो नरसंहार होणार नाही, दोघं व्यवस्थित राहतील. आणि त्यानंतर म्हणजे सगळे जर झालं तर जे मला पुण्य मिळणार आहे ते श्रेष्ठ पुण्य असणार आहे. त्या भूमिकेतून मी हे यष्टी करायला जातो, संधी करण्यासाठी जातो आहे, तुमच्यासाठी जात नाही. हे भगवान कृष्णाचे शब्द पांडवांना आहेत. जर कृष्णासारख्या कृष्णांनी पांडवाला त्याच्यासोबत असताना, सारथी असताना त्यांना जर सांगितलं असेल की मी तुमच्यासोबत असलो तरी आपण जिंकालच, हे कॉन्फिडन्स ठेवू नका. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं श्रेष्ठ युद्ध करायचं आहे. आणि आज सो कॉल्ड तथाकथित भक्त, साधक, भगवान आपल्या सोबत आहे, काही काळजी करू नका. आणि असं काही काळजी करू नका ते फक्त बोलतच राहतात, बाकी सगळं नंतर मग इथं मागणं सगळं सपाट आठवते. ह्या ज्या बाबी आहेत त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स कधीही नसावा. पांडव ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नव्हते आणि फुल कॉन्फिडन्स होता. स्वतःच्या ताकदीवरती त्यांना विश्वास होता, दुसऱ्यावरती नाही. भगवंत मला मदत करेल कधी, जर तुम्ही तशी शक्ती निर्माण केली तर. जर शक्ती आपण नाही निर्माण केली तर भगवंत आपल्याला कधीही मदत करणार नाही. आज जे तथाकथित सगळे लोक तिथं म्हणतात की भगवान आपल्याला काय मदत करेल, काही करणार नाही, स्पष्ट म्हटलेलं आहे. पण लोकांना वेगळ्या मार्गाने दोरणारे कितीतरी आता तथाकथित मोठमोठे आश्रम स्थापलेले लोक आहेत. मिसयूज करणारी
नको ती पंडित आहेत की जे स्वतः त्यांनी अभ्यास केला नसतो, पण ठराविक उत्पन्न मिळवण्याच्या नादात सर्वसामान्य भावूक भाबड्या माणसांना ते दिशाहीन करतात आणि दिशाहीन करून ते स्वतःची पोळी थापून घेतात. तिथून आपल्याला सावधान व्हायचं आहे आणि ते सावधान होण्यासाठी मला समजून घ्यायला लागेल काय आहे गीता, भगवान मला काय सांगतो. जोपर्यंत आपण नंतर आपले शिक्षक मला व्यवस्थित समजावून सांगत नाही, 15 वर्ष जोपर्यंत मी शिकतो, तदनंतर मला कुठलं तरी एखादं उपजीविकेचं सर्टिफिकेट मिळतं, मग ते गीता आणि शास्त्र आणि भगवान इतकं सोपं आहे का हो, की लगेच कोणी सांगितलं जा तुला भक्ती भेटेल, मुक्ती मिळेल आणि जा तुला भगवान मला दाखवू म्हणून. हे असा मूर्खपणा आपल्या आता सगळं शिरलेला आहे. ह्या मूर्खपणापासून लांब व्हायचं असेल तर अधिक महिन्यातच हा अधिक विचार करून अधिक महिन्यात सुरू संपल्यानंतर त्या योग्य मार्गाला लागणं आणि त्यासाठी अथ हा शब्द सुरुवात करायचा आणि अथ प्रवृत्ती. मी प्रवृत्ती करण्यास तयार झालेलो आहे का, होईन का, ह्या दृष्टिकोनातून अथ ह्या शब्द माझ्या जीवनामध्ये मी कोरून किती शब्द शेवटच्या दिवशी येणार, एंड ऑफ द लाईफ, तोपर्यंत अथ हा शब्द सातत्याने मी करत जाईन. ह्या भूमिकेतून मी या अधिक महिन्यामध्ये संकल्प करणं हा सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. संकल्प कुठला, पैसा पद प्रतिष्ठा पैसा हे मिळवण्यासाठी ते नशिबाने मिळणारच आहे. आपण काही नाही केलं तरी थोडं प्रयत्न करायला लागतात नो डाऊट, पण 75% आपल्या नशिबानं ते आपल्याकडे येतच आहे. एखाद्या लॉटरी लागती 15,000 करोड रुपयाची, तर कुठं काय करायला गेलं, नशिबाने ते मिळतीच आहे. बाकी सगळ्यांना हे मिळतंच, ज्यांना नशिबात आहे ते मिळतच आहे. ह्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न पुढच्या जन्मात आपल्याला उपयोगी पडेल. त्यासाठी अथापासून सुरुवात करू, त्यासाठी शक्ती आणि बुद्धी आपण भगवंताकडे मागू. इतकं बोलून माझं भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे. अस्तु.